खरं तर मनोज जरांगे पाटील हे रात्री मुक्कामाला जुन्नरला पोहोचणार होते, मात्र आंतरवली साठीपासून निघाल्यापासून तर ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत होते। कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला स्थगिती दिली होती। त्या असं असतानाही मनोज जरांगे पाटील यांनी ठाम राहत आंदोलन करणारच ही भूमिका घेतली होती। त्यानंतर काल मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे कुठेतरी आंदोलकांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे। आणि जिथे काल रात्री मनोज जरांगे पाटील पोहोचणार होते ते आज सकाळी जुन्नर शहरामध्ये पोहोचलेत। जुन्नर शहरामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। ढोल ताशांच्या गजरात मनोज जरांगे पाटलांचं जुन्नरमध्ये स्वागत करण्यात आलंय। मनोज जरांगे पाटील आता या ठिकाणी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला असणाऱ्या शासकीय विश्रामगृहामध्ये विश्रांती घेत आहेत। थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे किल्ले शिवनेरीवर जाणार आहेत। किल्ले शिवनेरीवर असणाऱ्या शिवाई मातेच्या मंदिरामध्ये जरांगे पाटील हे अभिषेक करतील व त्यानंतर किल्ले शिवनेरीवर जाऊन शिवजन्मस्थळाची माती ते आपल्या कपाळी लावतील। खरं तर आपण जर जुन्नरमध्ये मनोज जरांगे पाटलांचं आगमन बघितलं तर जुन्नर तालुक्यातील जो मुस्लिम समाज आहे तो पण जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी या ठिकाणी हजर आहे। मुस्लिम समाजाने जरांगे पाटलांचं स्वागत केलंय। आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत, काय सांगाल तुम्ही? खरं तर जरांगे पाटलांचं स्वागत केलंय। आम्ही आलेले आहे आमचे साहेब, आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे। मुस्लिम समाजाने या ठिकाणी जरांगे पाटील यांचं स्वागत केलंय। काही कार्यकर्ते जे जरांगे पाटील यांच्या सोबत आलेले आहेत, काय सांगाल आपण कुठून सोबत आहात आणि काय भावना कशा पद्धतीने हा मोर्चा चालू आहे? आम्ही परभणी जिल्हा तालुका पाथरीवरून कालपासून आलेलो आहोत। आम्ही कायम आता जोपर्यंत जरांगे पाटील इथं उपोषणाला बसणार आहे तोपर्यंत आम्ही इथंच राहणार आहेत। अजिबात गावाकडे जाणार नाहीत, काय नाहीत। आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही अजिबात गावाकडे जाणार नाहीत। आमच्या पाटलाच्या ज्या मागण्या आहेत पूर्ण हैदराबाद गॅजेट हे सगळं लागू होईपर्यंत आम्ही जाणार नाहीत गावाकडे, इथंच उपोषण करीत राहणार। जोपर्यंत आरक्षण लागत नाही तोपर्यंत हे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांसोबत राहणार आहेत। काय सांगाल? आंदोलन चालू आहे, तुम्ही कुठून आलात कुठपर्यंत जाणार सोबत? आम्ही बीडवरून आलेलो आहोत आणि आम्ही मुंबई सोडणारच नाहीत आरक्षण भेटल्याशिवाय। मनोज दादा सोबत आम्ही कायम सगळेजण राहणार आहोत। दादा कुठून आलात? आणि गेवराई तालुका हिंगणगाव, बीड जिल्हा। आम्ही मनोज दादा संघ आलेलो आहेत। आम्हाला आमचं आरक्षण हक्काचं भेटलंच पाहिजे। आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही इथून निघणारच नाही। मुंबईमध्ये मरेंगे नाही तो जितेंगे, मरेंगे नाही तो जितेंगे। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हे कार्यकर्ते मागे जाणार नाहीत। काय सांगाल? मनोज जरांगे पाटील जुन्नरमध्ये आगमन झाले आणि दादा आता मुंबईत दिसून निघले। मुंबईच्या दिशेने दादा आता निघणारच आहे थोड्या वेळामध्ये। तत्पूर्वी दादांची तब्येत बी थोडी जरा खालावलेली आहे सध्या, कारण प्रवास खूप झाला आहे दादांचा। आणि आम्ही सर्वजण धाराशिव जिल्ह्यातून आलेलो आहोत। आम्ही सर्वजण मनोज दादा बरोबर जितकं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतच बसून राहणार आहेत। सरकारनं याची दखल घ्यावी, अन्यथा हा उद्रेक कधीही होऊ शकतो। खरं तर कालपासून प्रवास करत असणारे मनोज जरांगे पाटील गेले 24 तास हे मोर्चामध्येच आहेत, त्यामुळे त्यांची तब्येतही खालावलेली आहे। त्यामुळे थोडा वेळ मनोज जरांगे पाटील हे विश्रांती घेत असून त्यानंतर ते किल्ले शिवनेरीवर दर्शनासाठी जाणार आहेत।